विकेट अशी बनवले ते लाजवाब, काय बोलू शकत नाही विकेट बद्दल. ओके, पुनश्च अभिनंदन, थँक्यू. हे होते आमच्या समवेत या ठिकाणी जय यादव, खूप खूप अभिनंदन. तर दत्त शेलार साहेब आमच्या समवेत आहेत, युवा नेते आहेत आणि नक्कीच वाई पश्चिम क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ज्या ज्या स्पर्धा भरवल्या गेल्या मित्रांनो, त्यामध्ये हे व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर स्पर्धेबद्दल सांगा सर. पहिलेच या ठिकाणी पर्व आहे, मेनवली गावानं ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे. वर्षाचा शेवटची स्पर्धा आहे. आता कुठे चालू झाले स्पर्धांचं क्रिकेटचं सत्र. खूप छान असं नियोजन आहे. मेनवली क्रिकेट क्लब, मेनवली वागेश्वरी चषक, भव्य असं उत्कृष्ट असं नियोजन केले आणि त्यांच्या मंडळाचे खूप खूप आभार. धन्यवाद. हे होते आमच्या समवेत युवा नेते आदरणीय दत्त शेलार साहेब. नक्कीच सामन्याकडे आपण वळणार आहोत. एक मोठा सामना मित्रांनो आपल्या समोर येतोय, तो म्हणजे तर 1 मिनिट थांबायचं आहे. तर आपण सत्कार करणार आहोत आदरणीय युवा नेते दत्त शेलार साहेब यांचा. सागर चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मायेची उबदार शाल, फौजी आहेत, नक्कीच फौजींचा आम्ही मान सन्मान आणि अभिमान या ठिकाणी बाळगतो आणि पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मित्रांनो, शेलार साहेब या ठिकाणी आलेत आणि थँक्यू व्हेरी मच, आपण या ठिकाणी आलात, थँक्यू. आणि हे होते चौधरी साहेब, हे होते शेलार साहेब. तर वळूया आपण सामन्याकडे. एक मोठा सामना मित्रांनो या ठिकाणी प्रदर्शित होताना पाहतोय. वळूया आपण कॉम्बॉक्सकडे. त्या ठिकाणी आमचे मित्र गणेश शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सुमधुर समालोचन. धन्यवाद. थँक्यू सर. या ठिकाणी एक बिग मॅच, बिग हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. परंतु काय घडलंय तर पहिला चेंडू चेतन, खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला ना तर मागच्या मॅचचा विचार केला तर चेतन यांनी पूर्णतः मॅच टर्निंग करून दिली होती टीम कोंडवलीला आणि तोच किस्सा गिरवला जातोय. दत्ता कोंढाळकर इथे मात्र का हरागिरी केली जाते. मी सातत्यानं कालपासून सांगतोय, अरे तुम्ही गेलात तर पहिल्या चेंडूवरती तुम्हाला मोठाच प्रहार करायचा आहे का? पहिल्या षटकामध्ये तुम्हाला 20 धावा कुटायच्याच आहेत का? हा एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत असतो. कारण जर मागची मॅच आपण ब्लॅक कोब्रा कुसगावची पाहिली ना तर त्या 2 महत्वाच्या विकेट पहिल्या षटकामध्ये मिळवल्या होत्या चेतन यांनी आणि तोच किस्सा गिरवतायत. पहा पुन्हा एकदा. आता स्ट्राईक इनला फलंदाज गौरव. हो, लाऊड अपील तर आहे, पंच बारकाईने पाहतायत, फेटाळली जाते अपील, कुठेतरी लेकेस्ती सोडून जाणार आहे. परंतु शरद जात आहेत. शरद कोंढाळकर यांना माहितीये या मॅचचं महत्व, माहितीये एक एक क्षण खूप महत्वाचा आहे. कारण मित्रांनो, तुम्ही फक्त एक संधी घेऊन स्पर्धेमध्ये येता आणि ती तुम्ही संधी गमावली तर तुम्हाला या स्पर्धेमधून बाहेर जावं लागतंय. त्यासाठी शरद कोंढाळकर सातत्यानं जर कॅल्क्युलेशन गेम खेळतात आणि आता खरी रंगत आहे. कारण एका बाजूला अभि आहे, दुसऱ्या बाजूला शरद आहेत. आजो यू मिस आय डेफिनेटली हिट, क्लीन 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 बॉल. वाह भाई वाह, चेतन छा गे तुम भाई. खऱ्या अर्थानं चेतन, एक होते चेतन शर्मा, त्यांनी खऱ्या अर्थानं पहिली हॅट्रिक नोंदवली होती आणि इथे मात्र चेतन चोरट खऱ्या अर्थानं अभि खुश तो सभी खुश म्हटलं जातं ना. अभि खुश झालेत, परंतु शरद यांचं प्रेशर वाढलंय, ब्लड प्रेशर हाय झालंय. अरे काय खेळताय तुम्ही, काय करताय, हा एक प्रश्न उभा राहतोय. कारण समोर शरद कोंढाळकर उभे आहेत आणि तुम्ही थोडस शांत खेळा हे दाखवणं सांगणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. साईश मात्र मैदानाच्या आत दाखल झाला. आता साईश मालुसरे, खऱ्या अर्थानं मागच्या मॅचचे हिरो गौरव आता मात्र काही करू शकले नाहीये. आडव्या पट्ट्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न. आणि मी सातत्याने एक उदाहरण देतो की टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येक जण कृष्णा लक्ष्मण सातपुते होऊ शकत नाहीत मित्रांनो. क्रॉस द लाईन खेळायचं तर ती एक नजर तुमच्याकडे हवी आहे. यास इथे मात्र चांगला, नक्कीच म्हणेन ज्या बॅटचा फेस आला ना, जो बॅटचा फोल खोलला तुम्ही, तो एक चांगला होता म्हणेन. कारण कधीतरी सरळ बॅटने खेळायला आपण शिका मित्रांनो. पहिलं मॅन्डेटरीचा पॉवर प्ले खेळत असताना हरागिरी नको आहे, मोठा फटका बसत असतो. फक्त तुम्ही खेळताय, फक्त इथे मैदानात नाही असं तुमच्या गावापर्यंत तुम्ही पाहिले जाताय मित्रांनो, त्याचं बहाण ठेवा. वाह, चेंडू पर्यंत जातायत
बॅट नक्कीच फिरवली जाते, परंतु चेंडू गेल्यानंतर बॅट येते का, हा नक्कीच प्रश्न निर्माण होतोय. बॅट लावा, शरद कोंढाळकर यांना स्ट्राईकला आणा तुम्ही, कारण या एका नावाच्या मागे खूप मोठं बल आहे मित्रांनो. कारण सातत्यानं आम्ही पाहिलं ना संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये, नवी मुंबई शहरामध्ये. ओ इथे मात्र बॅट लागली आहे का, यस लागले पंच सांगतायत. इथे मात्र षटक संपलंय आणि मला वाटतंय आतापर्यंत झालेल्या मॅचेस मध्ये पहिलं मिडल षटक हाताळलंय. टाळ्या झाल्या पाहिजे चेतन चोरट यांच्यासाठी, वा बाय वा. आणि दोन मोठे मोहरे मात्र तंबूच्या दिशेने पाठवलेत, लाजबाब. मागच्या मॅच मध्ये एक मोठी किंमत मोजावी लागली होती पहिल्या षटकामध्ये ब्लॅक कोब्रा कुसगावला, कारण पाहिलं गेलं चिंतामणी निकम आणि तिथे अमित बॉन्ड यांना माघारी पाठवलं होतं. आता दत्ता गौरव या जोडगोळीला माघारी पाठवलंय. वा चेतन खऱ्या अर्थानं इथे मात्र चर्चा होत असते अभि चोरटची, परंतु इथे खरा हिरो ठरतायत चेतन. वा भाई वा, सुरेख गोलंदाजी अफलातून. आता मात्र मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलाय, इथे क्षेत्ररक्षणाची मर्यादा संपली असेल. आता प्रोटेक्शन मात्र 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील तुम्हाला. डीप मिड विकेट आहे, सी कॉर्नर, लॉंग ऑफ सजला जातोय, लॉंग ऑन आहे आणि एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनला ठेवलाय पहा. त्यानंतर मात्र कव्हर आहे, गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक, शॉट थर्डमॅन आहे, शॉट फाईन लेग थोडासा वाईडिश आहे. शरद कोंढाळकर, मेरा नाम ही काफी है मेरे दोस्तो, हे म्हटलं जाताना का आम्ही उगाच शरद कोंढाळकर यांचं नाव घेत नाही मित्रांनो. नवी मुंबई पासून सातारा जिल्ह्यापर्यंत सातारा जिल्ह्यातील टॉप 5 ऑलराऊंडर मध्ये या शरद कोंढाळकर यांचं नाव घेतलं जातं. वाईट टेनिस खेळतीमध्ये चांगले सितारे आहेत. आपण सतीश सनस येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायलाच मिळतील. तिकडे दुसऱ्या सुशन नक्कीच पाहिलं गेलं तर अमित वाडकर असतील. हो इथे मात्र नक्कीच आता कमबॅक केलंय. गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरतून अक्षय चोरट पाहायला मिळतात. एक तेरी तो एक मेरी म्हटलं जातं ना, आणि ते नंतर नक्कीच अक्षयने दाखवून दिलंय. इथे थांबवलंय शरद यांना. पहिला चेंडू कुठेतरी बॅटला ओव्हर पिच गेला होता, फुल टॉस गेला होता. आता मात्र कमबॅक. हो इथे मात्र हडबडत आहे, हडबडत कुठेतरी खेळण्याचा प्रयत्न आहे. पहिला नव्हता चेंडू, एक म्हटलं जातं आंधळी शॉट. शरद कोंढाळकर यांच्याकडे असं कधी आपल्याला पाहायला मिळत नाही का परफेक्ट शॉट खेळतात, परंतु इथे मात्र कमबॅक केलंय मरेन अक्षय चोरट यांनी. षटकारांनी खातं तर खोललंय. 6 धावा धावफलकावरती आहेत मित्रांनो. 6 जून 1674 साली रयतेचा राजा छत्रपती झाला आणि त्याला ही सलामी दिले. आणखीन एक 6 धावेची. हो यस, इथे मात्र शरद कोंढाळकर ब्रँडेड फटका लॉंग ऑनच्या बाहेर येतोय. मॅक्सिमम दमदार खणखणीत षटकार. खऱ्या अर्थानं मित्रांनो 6 या आकड्याचं महत्व सांगत होतो, आणि का 6चा आकडा क्रिकेटमध्ये सुद्धा षटकार म्हणून खऱ्या अर्थानं त्याला एवढं महत्व प्राप्त झालं, तर खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या भूमीला पहिले छत्रपती लाभले मित्रांनो. तो दिवस होता 16 जून 1674 सालचा. रायगडावरती खऱ्या अर्थानं रयतेचा राजा छत्रपती झाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, अजून एक. निराश, हताश, नाखुश. इथे मात्र खऱ्या अर्थानं वाटलं नव्हतं कुठे ही विकेट मिळून देणारा चेंडू आहे, परंतु घात झालाय. निराशा झाले, प्रेक्षकांची झाले, दत्तकृपा खऱ्या अर्थानं रेणावळे संघाची झाली आहे. कारण एक मोठी विकेट, शरद कोंढाळकर नावाचं वादळ इथं शामलं गेलंय, थांबवलं गेलंय आणि इथे कमबॅक करून दिलाय. धावसंख्या 12 आहे, त्यामध्ये 2 षटकार शरद कोंढाळकर यांच्या नावी होते. म्हणजेच काय एक बहुमूल्य विकेट मात्र प्राप्त झाली आहे. अजून थोडा काळ थांबायला पाहिजे होते शरद कोंढाळकर, असं म्हणायला हरकत नाहीये. कारण मी मगाशी म्हटलं होतं जशी अगेन्स्ट संघ जेवढ्या धावा बनवेल ना तेवढ्या दुगणीनं म्हणजे दुप्पटीनं अभि चोरट यांची फलंदाजी भरलेली असते. त्यासाठी मी सांगत असतो नक्कीच एक 4 षटके मॅक्सिमम 40 धावा तरी धावफलकावरती लागल्या पाहिजे. आणि शरद कोंढाळकर खरं आता चांगली स्थान पकडला होता, चांगली फलंदाजी करत होते. कारण एक तो लॉंग ऑनचा षटकार ना अप्रतिम होता, नजर बसली होती कंप्लीट, परंतु थोडीशी काहीतरी गफलत झाली. चांगला चेंडू होता, हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न झाला आणि तिथे घात झालाय.
ओ आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, गॅप मोठा शोधलाय, चेंडू जाईल सी कॉर्नर आणि डीप मिड विकेटच्या मधून वन बाउंस सीमा रेषा पार चौकार. नवीन फलंदाज विलास मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. नेक्स्ट मॅच यस टीम कोंढावळे विपक्ष टीम व्याहाळी या दोन्ही संघाचे संघनायक या इनिंग नंतर आपल्याला नाणेफेकीसाठी यायचंय, याची आपण दक्षता घ्या. टीम व्याहाळी विपक्ष टीम कोंढावळे या दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला मधल्या ब्रेकमध्ये इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कॉल करायचा आहे, याची आपण दक्षता घ्या. ही स्पर्धा मित्रांनो सेमस स्टार्स लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली जाते. अखंड महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ही स्पर्धा पोहोचवली जाते. आमच्या कॅमेरामॅन असतील, आमचे अपडेटर असतील, यांच्या माध्यमातून चांगलं अपडेटिंग होत आहे. अतिशय देखणं खऱ्या अर्थानं कव्हरेज पाहायला मिळते, क्लिअरिटी अतिशय चांगली आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच आमचा आवाज आज अखंड महाराष्ट्रभर पोहोचतोय. खूप खूप असं धन्यवाद असतील आपल्या या लाईव्ह चॅनलला आणि खरोखरच आपल्या माध्यमातून असंच कार्य घडत राहू. त्याचबरोबर आमचे पंच असतील, स्कोरर असतील, आमचे सहकारी बागसर असतील, या सर्वांच्या माध्यमातून या स्पर्धेचा नक्कीच आखोद एका हाल पोहोचवला जातोय प्रेक्षक मायबापांपर्यंत. तर अभिमात्र गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. ओ पहिला चेंडू आपल्याच पावथोमध्ये चांगला फील्ड पाहायला मिळाला. डॉट डिलिव्हरी पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये शेवटचं षटक हाताळलं होतं ना, अप्रतिम होतं मित्रांनो. षटक क्रमांक 3 मात्र मार्गस्थ झालंय. 16 धाबा. पुन्हा एकदा आता नक्कीच आडव्या पट्ट्यामध्ये लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक येतात, आलेच झपकन. दुसऱ्या धावेची संभावना कमी आहे, एकच धाव आहे. पहा सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. अभिचोरटे कॉन्फिडन्स भर क्रिकेट सातत्याने खेळत असतात. आता मात्र डावखुरे हाताचे फलंदाज संदेश साहिश विलास मात्र स्ट्रायकिंगला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल फेरफार केले जात आहेत अभि यांच्याकडून, परंतु थोडा वेळ कमी घ्या मित्रांनो प्लीज. आपल्याला वारंवार विनंती करतोय आम्ही, कारण खऱ्या अर्थानं वेळ हा गेलेला कधी भरून काढता येत नाही मित्रांनो. पहा गती दिली, त्यावरील चांगला बाटचा फ्लो पहा, वा भाई वा, अप्रतिम. विलास कोंढाळकर यांच्या बाट मधून शरद कोंढाळकर यांचे मोठे बंधू आहेत मला वाटते. वा, इथे मात्र शरद बाद झाले, त्यांची आता जागा तुम्हाला भरून काढायची आहे. आणि बॅटचा जो फेस आला ना अप्रतिम होता. ताकद तर भरलीच होती, परंतु टायमिंग काय प्रॉपर होतं पहा, अप्रतिम. देखना सुरेख शॉट पाहायला मिळाला. धावसंख्येला आकार 23 धावा धावफलकावरती 2.3चा खेळ आतापर्यंत संपलाय. उर्वरित 9 चेंडू हातामध्ये आहेत. इथे समजदारीचा क्रिकेट. एका मोठ्या फटक्यानंतर मात्र गलीच्या दिशेने हलकासा पुश केलाय, सन्मान दिलाय आणि मात्र नक्कीच एक धाव कंप्लीट केले. 24 ऑन स्कोर बोर्ड. 24 धावा. 24 म्हटलं की मित्रांनो 24 एप्रिल 1973 झाली. जन्म झाला द गॉड ऑफ क्रिकेट अर्थात सचिन रमेश तेंडुलकर सरांचा. इथे पाठला केलाय, परंतु पंच सांगतात यस व्हॅलिड आहे, डॉट डिलिव्हरी आहे, तुम्हाला चेंडू पर्यंत पोहोचावं लागेल. तुम्हाला बागफुटला जाऊन अशा पद्धतीच्या मोठ्या धावा येणार नाहीत, तर चेंडू पर्यंत जा. आणि ज्या प्रकारचे विलास कोंढाळकर खेळतात ना, त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईक द्या. शॉर्ट पिच आहे, पंच केलाय, परंतु हातापर्यंत जाईल का, झेल टिपला जाईल का? हो हो हो, टिपला जातोय. विकेट तर आहे, परंतु डॉट बॉलला खूप महत्व आहे मित्रांनो. एखादा मोठा खेळाडू जर खेळत असेल ना, त्याच्या बॅटला चेंडू चांगला लागत असेल तर लगेचच त्याला स्ट्राईकला आणा, कारण तुमची विकेट तर नाहक जाते, त्याचबरोबर एक चेंडू डॉट होतोय. हे कॅल्क्युलेशन प्रत्येकाने ठेवा. नवीन फलंदाज शशी कोंढाळकर, हे सुद्धा एक नाव मोठं आहे आणि एस्टेनच्या मागे त्यांची कामगिरी खूप मोठी असते. मी सातत्यानं सांगतोय मित्रांनो, आता मात्र गल्ली क्रिकेट राहिलं नाही, आपलं ग्रामीण क्रिकेट गावापुरतं मर्यादित राहिलं नाही. तर तुम्ही आमच्या कॅमेऱ्याच्या फोकस मध्ये येता, कारण जी मुवमेंट तुमची घडते ना, तिथे तिथे आमचा कॅमेरा तुमच्याकडे पोहोचला जातो. चेंडू कुठेही जाऊ द्या, फील्ड मध्ये गेला तर त्या क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचतो. गोलंदाजी करत असताना गोलंदाजावरती असतोय, चेंडू डिलिव्हर झाला की फलंदाजावरती अट्रॅक्ट केला जातो. म्हणजे काय तर तुमच्याकडे फोकस केला जातो. म्हणजे तुमची एक एक मुवमेंट मात्र तुमचा परिवार, मित्र परिवार, तुमचा गाव यापर्यंत पोहोचली जाते.
काय तुम्ही करताय हे पाहिलं जातंय आज अख्ख्या जगामध्ये. त्यासाठी आपण परफेक्ट मॅन बना. मी 2च चेंडू खेळेन पण माझ्या संघाच्या हितामध्ये खेळेन, ही एक समीकरण आपल्या अंग केलं पाहिजे. त्याच वेळेस यशस्वी व्हाल. नवीन फलंदाज मात्र शशी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात, परंतु विलास यांच्यावरती सर्वांच्या नजरा असतील. गोलंदाज निघतात आता मात्र सिद्धांत. इथे मात्र नक्कीच चांगला फटका आलाय, परंतु लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र फेकी झाली आहे. पहा यस चांगलं क्षेत्ररक्षण आहे, अफलातून क्षेत्ररक्षण. आणि तुम्ही क्षेत्ररक्षण केल्यानंतर फेकी कशा पद्धतीचं करताय हे खूप महत्वाचं आहे. आज विनाकारण नाही एखादी पदवी मिळत. आज संपूर्ण जगामध्ये म्हटलं जातं सर रवींद्र जडेजा काय केलंय, आउटफील्ड मध्ये वावरत असताना जे स्पीड असते ना ती मात्र अंगीकारली आहे. बाटची रडार हो, परंतु फेस खोलत असताना फार चुकीचा खोलला. आणि इथे मात्र दत्ता शशी कोंडाळकर इथे मात्र जड पावलांनी जड अंतःकरणाने पॅव्हिलियनच्या दिशेने परततायत, कारण थोडासा कुठेतरी कमी पडतायत. धावसंख्या 25 आहे. 3.2चा खेळ संपन्न झालाय. इथे धाकधूक वाढली आहे शरद कोंढाळकर यांची. पहिल्या मॅच मध्ये तर तुम्ही आपल्याच गावच्या टीमला पराभूत करून आला होता, परंतु इथे मात्र फाईट द्यायची आहे. खऱ्या अर्थानं मागच्या मॅच मध्ये एका टप टीमला हरवून आल्यात. अर्थातच ब्लॅक कोब्रा खुसगाव मागच्या स्पर्धेचा विजेता होता मला वाटतं. यस म्हणजे एक मागच्या स्पर्धेचा विनर संघ होता, त्याला पराभूत करून टीम जय महाराष्ट्र कोंढवली हा संघ दाखल झालाय सेकंड राऊंड मध्ये आणि त्याला भिडलाय. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर टीम दत्तकृपा रेणावळे आणि कुठेतरी बागफुटला ढकल. नवीन खऱ्या अर्थानं फलंदाज पाहिलं गेलं तर प्रेम दाखल झाल्यात. प्रेम करावं लागेल चेंडूवरती तुम्हाला. फटका सजलाय परंतु शॉट स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचायच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण झालंय आणि एकाच धाबेवरती स्टॉप केले. मी म्हणेन तर खऱ्या अर्थानं टीम रेणावळे संघाच्या फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात आहे. कोण खोलेल हा टाळा खोलावा लागेल. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. विलास इथे मात्र आहेत, विलास तर आहेत. मोठा फटका येईल का? हो इथे मात्र दिशा निवडले, परंतु क्षेत्ररक्षण पहा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला ठेवलाय. रणनीती अभिची कामी आले. आणखीन एक धाव. हो चोरटी धाव आली आहे, पूर्ण झाले. 2 धावा झाल्यात. नेक्स्ट मॅच टीम कोंढावळे विपक्ष बहाळी. चला टॉस साठी या आपण प्रेझेंट करा. इथे मात्र पहा एक व्याहूरचना आहे, कारण मी आतापर्यंतच्या सर्व मॅचेसचं जर कॅल्क्युलेशन केलं ना तर तो स्कोअर लेग आणि फाईन लेगच्या मधून जो बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक ठेवलाय ना, ठेवला नव्हता मित्रांनो कोणी, परंतु अभिने ठेवलाय. असं खऱ्या अर्थानं परफेक्ट मॅन मी का अभिला म्हणतो तर तुमच्या डोक्यामध्ये सतत नियोजन पाहिजे. कसा मी इथे थांबेन अगेन्स्ट खेळाडूला आणि ते खऱ्या अर्थानं अभि चोरट करत असतात. हो यस इथे होता वाईट चेंडू. ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलं ना तीच दिशा निवडली जाते गोलंदाजांकडून. मारा तुम्ही परंतु तिथे प्रोटेक्शन आहे. वाईट चेंडू बरोबर धावसंख्येला थोडासा आकार आलाय म्हणे. 29 ऑन स्कोरबोर्ड आहे. शेवटचे 2 आहेत. 2 मध्ये एक तरी पोहोचवला जाईल का विलास कोंढाळकर यांच्याकडून? ओ या सुरेख गोलंदाजी. ब्लॉक वॉल अतिशय देखणे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अभि चेंडू पर्यंत पोहोचतायत तिथे, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या लेग बायचा इशारा तर येतोय, परंतु 2 धावा पळालेत. भाग बिलका भाग म्हटलं जातंय टीम खऱ्या अर्थानं रेणावळेकडून, कारण बॅटने मोठे फटके येत नाहीत तर कशा ना कशा धावफलकावरती धावा जोडायच्या आहेत आम्हाला. टीम कोंढावळे आणि टीम ब्याहळी आपल्याला शेवटचा कॉल असेल लक्षात घ्या. आलेत ब्याहळीवाले आलेत नक्कीच. टीम कोंढावळे 11 आपला संघनायक पाठवा प्लीज, विनंती असेल आपल्याला. आणि मी या ठिकाणी नक्कीच वाघ सरांना विनंती करेन आपण लगेच टॉस करून घ्यायचा आहे. चला शेवटचा चेंडू. धाव संख्या 31 ऑन स्कोर बोर्ड. षटकार येईल का? चौकार येईल का? फाईट देण्यापर्यंत धावसंख्या नोंदवली जाईल का? आला रडार, परंतु एकच दिशा का निवडली जाते? थोडासा फ्रंटला घेतला पाहिजे होता, परंतु जर त्याला महत्व नाहीये. तुम्ही एवढ्या
पाठीमागे क्लोज खेळाल ना बॅट तर नक्कीच मोठा फटका नाही लागणार. 1 आणि 1च धाव आली शेवटच्या चेंडूवरती. धावसंख्या मात्र 32 ऑन स्कोर बोर्ड, 33 ऑन खऱ्या अर्थानं विन द मॅच टीम जय महाराष्ट्र कोंढवली. हा टीम कोंढावळे विपक्ष टीम व्याहाळी. चला दोन्ही संघाचे कर्णधार आलेत. मी मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करतो आणि तिथे मी नक्कीच या ठिकाणी आमचे सहकारी अर्थातच सुधीर वाघ सर यांना विनंती करतो आपण टॉस करून घ्या. आणि या ठिकाणी नक्कीच मी सांगेन टीम रेणावळे आपण झाला मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्या. या ठिकाणी टॉस होतोय नेक्स्ट मॅचचा. या ठिकाणी टीम व्याहाळी विपक्ष टीम कोंढावळे या दोन संघाच्या दरम्यान. थँक्यू. हॅलो, धन्यवाद गणेश शिंदे. तर टॉस कपॉसाठी आम्ही दोन पाहुणे आमच्या समवेत आहेत, चौधरी साहेब, शेलार साहेब. तर टॉस साठी दोन संघ आहेत, ते म्हणजे कोंढावळे वर्सेस व्याळी. या दोन संघाचे कॅप्टन कोण बोलत आहे? व्याळी संघाचे कर्णधार टॉस साठी यावेळी कॉल देतील आणि शेलार साहेबांच्या शुभ हस्ते काटा असा कॉल दिलाय आणि छापा पडलाय, म्हणजेच कोंढावळे संघ यावेळी विजय प्राप्त केलाय टॉस मध्ये. तर आपण काय घेणार आहात टॉस जिंकल्यानंतर? आम्ही बॉलिंग घेणार आहे. बॉलिंग. काय विशेष या पद्धतीने जो निर्णय घेतला त्यासाठी आपण काय प्लॅन केलाय का? गेम प्लॅन आहेत का? हो, नक्कीच आमचा गेम प्लॅन आहे की आमचे बॉलिंग साईडर चांगली आहे, त्यामुळे त्यांना आम्ही कमीत कमी धावा करतील असं प्रयत्न करू. त्यामुळे टॉस हारल्यानंतर आपण पाहतोय की व्याळी संघाचे काय गेम प्लॅन असतील, कारण त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलंय. नक्कीच आम्ही टॉस जरी विन झालो असतो तरी आम्ही प्रथम बॅटिंगच घेणार होतो, कारण आमची महत्त्वाची स्ट्रेंथ म्हणजे आमची बॉलिंग आहे. आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. ओके, यावेळी न्यूज फ्रॉम द सेंटर टॉस बॉक्समध्ये आहे, ते म्हणजे कोंढावळे संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय आणि व्याळी संघाने प्रथम फलंदाजी करण्यासाठी त्यांना आमंत्रित केलंय कोंढावळे संघाने. दोन्ही संघांना आम्ही ऑल द बेस्ट देतो. तसेच थँक्यू मान्यवर पाहुणे शेलार साहेब, चौधरी साहेब या ठिकाणी आहेत. तर ऑल द बेस्ट टू बोथ द टीम्स. यावेळी पुढचा सामना आहे जो लगेच प्रदर्शित होणार आहे. दोन संघ यावेळी दाखल आहेत. एक प्रथम फेरीचे विजेते संघ रेणावळे दत्तगुरु वर्सेस कोंढावळे जय महाराष्ट्र. या दोन दिग्गज संघांमध्ये जो सामना आपण पाहणार आहात आणि याचं लाईव्ह कव्हरेज करतायत आमचे सहकारी गणेश शिंदे. ओ टू यू. थँक्यू. धन्यवाद. या ठिकाणी आपण टॉस का बॉस या ठिकाणी ऐकत होतात जावली टेनिस क्रिकेटमधील एक सुमधुर आवाज अर्थातच सुधीर वाघ सर. तर मॅच कडे रुख करूया. पाहिलं गेलं ना मित्रांनो तर मॅच मात्र कुठेतरी 10 धावा कमी पडल्यात हा विचार शरद कोंढाळकर यांच्या मनामध्ये असेल, परंतु मॅच संपली नाही, युद्ध संपलेलं नाही. कारण मित्रांनो जीवनामध्ये कधीच हार मानू नका. अरे संपलेलं नाही युद्ध, कारण अजून मी जिंकलेलो नाही हे नक्कीच मनामध्ये ठाण मांडा. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं ना क्रिकेटमध्ये कोणताही स्कोर हा खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर सेफ मानला जात नाहीये. मग तुम्ही 70 धावा बनवा किंवा 32 बनवा, काही घडू शकतंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय चेतन चोरट, नॉन स्ट्राइक एंडला अभि चोरट. गोलंदाजी मार्क वरतून रेणावळे एक्सप्रेस खऱ्या अर्थानं ट्रॅक वरती सज्ज झाले. सुसाट वेगाने सुटायचं आहे. पहिल्या षटकामध्ये कम से कम 2 विकेट्स मात्र हासिल करायच्या त्या रेणावळे एक्सप्रेसला. खऱ्या अर्थानं शरद कोंढाळकर हे खूप मोठं नाव आहे मित्रांनो. आम्ही कित्येक वर्षापासून पाहतोय, कारण नवी मुंबईचं व्यावसायिक क्रिकेट सुद्धा सातत्यानं खेळताना पाहायला मिळालंय. नवी मुंबईमध्ये गणसोली च क्रिकेट सुद्धा पाहिलंय. शरद कोंढाळकर निघाल्या चेतनसाठी. वा सुरेख चेंडू होता लावून द कार्पेटच्या साहाय्याने. चेंडू मात्र अतिशय देखणं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथे. आता मात्र पाहिलं गेलं ना एक रणनीती आहे. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कल बाहेर, एक सी कॉर्नर थोडासा मिड विकेट कडे सटीक आहे आणि एक लॉंग ऑनला आहे, म्हणजे व्ही मध्ये चेंडू नक्कीच टाकला जाणार नाहीये. ही रणनीती शरद कोंढाळकर यांची आहे. पहिल्या चेंडूवर ते आले
ओ इथे पहा काय घडतंय. आलेली डॉट डिलिव्हरी. हो इथे मात्र काही इंजरी पाहायला मिळतात. पहा थोडस नक्कीच त्या खेळाडूंकडे मला वाटतं दत्ता शशी आहेत, सॉरी शशी गोंढाळकर यष्टीरक्षण करत असताना थोडस काहीतरी इंजरी झाली आहे. पाण्याची बॉटल नाही, पाण्याची बॉटल फेका. एक पाण्याची बॉटल द्या तिथून. पहा कितपर्यंत इंजर्ड आहे, तर त्यांना इकडे बाहेर पाठवा. मला वाटतंय ही मित्रांनो खऱ्या अर्थानं गावासाठीची धडपड आहे. शशी कुंढाळकर हे थोडंसं मला वाटतंय शोल्डर वरतीच पडलेत, त्यामुळे थोड्याशा वेदना तर नक्कीच असाही आहे. तर आपण आपला फास्ट हा तो घेऊन जावा, स्प्रे घेऊन जावा, स्प्रे घेऊन जा, स्प्रे मारा त्यांच्या हातावरती. यस आणतायत स्प्रे आणतायत, परंतु नाही म्हणतायत मी थोडासा बाहेरच जाईन कारण वेदना असह्य होत आहेत. परंतु स्प्रे करा आणि त्यांना थोडासा आराम द्या. शरद एक खेळाडू बोलवा तुमचा अतिरिक्त आतमध्ये. यास आल्यात. नुकसान तर होणारच आहे कारण यांच्या मागे उभे राहणाराच खेळाडू इंजर्ड झालाय. शशी गोंढाळकर मात्र थोडीशी इंजरी झाली आहे. एक चांगला प्रयत्न केला होता चेंडू स्टॉप करायचा त्यांनी, परंतु इथे मात्र थोडीशी इंजरी झाली आहे. त्यानंतर आता मात्र शरद कोंढाळकर यांच्या समोर पेश निर्माण होतो की आता एसटी रक्षणाची जबाबदारी कोणाला द्यावी. नक्कीच मला वाटते विलास कोंढाळकर यांना नक्कीच एसटीच्या मागे प्राचारण केलंय. छोटे बंधू गोलंदाजी ट्रॅक वरतून आणि मोठे बंधू मात्र एसटीच्या मागे. परंतु मैदानाच्या आतमध्ये अभि आणि एक बिनी दादा पहा किती इंजरी आणि त्यांना एक पेन किलर पण द्या. आपल्या बॉक्स मध्ये आहे बघा फास्टॅग मध्ये. इथे मात्र चेतन यांच्या बॅट मधून आलाय सरळ समोरच्या दिशेला फटका. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि इथे साईशच्या माध्यमातून त्या दरम्यान 2 धावा तर नक्कीच कंप्लीट झाल्या. आव्हान एवढं मोठं नाहीये, त्यामुळे नक्कीच प्लॅन ठरलाय एका दुक्का. यस, परंतु एखादा मोठा फटका हे एक प्लॅन असेल. पाहिलं गेलं ना त्यासाठी क्षेत्ररक्षक सी कॉर्नर वाईडिश मिड विकेट कडे आहे. लॉंग ऑन आहे चेतन चोरड साठी. ओ वा सुरेख चेंडू होता. तेच तर्रार भन्नाट वेग पाहायला मिळाला. यासाठी तर आणले जातात शरद कोंढाळकर. सुरेख उगाच नाही एखाद्या खेळाडूच्या नावाच्या मागे मित्रांनो त्याच्या गावाचं नाव अर्थातच रेणावळे एक्सप्रेस म्हटलं जातं ना. पुन्हा एकदा शरद कोंढाळकर निघतायत. ओ फटका फसलाय, खूप लांबून खेळलाय क्षेत्ररक्षक. ओ हो वा वा बा सुरेख खरोखर प्रयत्न तर अप्रतिम होते, परंतु झेल टिपणं गरजेचं होतं. झेल टिपणं फार गरजेचं होतं कारण विकेट खूप महत्वाची होती. धावत असताना पाठीमागे जात असताना तुम्ही तुमचे बॉडी मूव्ह करून जायला पाहिजे होतं, परंतु सबस्टिट्यूट आहेत कारण पाहिलं गेलं ना तर शशी कोंढाळकर यांच्या जागेवरती आले होते. कारण अभिनव कारण तुम्ही फिरून जरी गेला असता ना पाठीमागच्या साईडून तरी हा जेल टिपला गेला असता कारण खूप हाईट होती. परंतु जर तरला महत्व नाहीये. पुन्हा चेतन चोरट आता येच लागले, परंतु इथे मात्र शॉर्ट थर्ड मॅन चुकी करताय. चेंडू धन 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 सीमारेषा ओलांडतोय. येतो एक बहुमूल्य चौकार कारण कुठे मोठे फटके खेळून दिले नव्हते शरद कोंढाळकर यांनी, परंतु शेवटच्या चेंडूवरती कारण विनाकारण आलाय मी म्हणेन. तुम्ही स्टॉप करायला पाहिजे, खाली बसा, कसाही चेंडू अडवा, फक्त एकच धाव जाणार आहे. परंतु त्यावरती आल्या चौकार झाले निराश मात्र शरद कोंढाळकर. धावसंख्येचा विचार केला तर इथे मात्र बिनबाद 9 धावा, बिनबाद 9 धावा धावफलकावरती. चला टीम मीटिंग जास्त घेऊ नका, लगेच गोलंदाजी ट्रॅक वरती रिप्लेस करा मित्रांनो, विनंती असेल. आणि पुढची मॅच मात्र टीम कोंढावळे विपक्ष टीम व्याहाळी दोन्ही संघाचे संघनायक आपण सज्ज राहा, विनंती असेल आपल्याला.
रविवारचा कुठे यानंतरची मॅच आपल्या समोर असेल टीम व्याहाळी विपक्ष टीम कोंढावळे आणि तदनंतरची मॅच येणार आहे ती आम्ही तुम्हाला नंतर अनाउन्समेंट करूच. तर गोलंदाजी ट्रॅक वरती आणलं जात आहे साईश कोंढाळकर. समोर असतील खऱ्या अर्थानं शशी अभि चोरट. आता मात्र क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं तर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन सज्ज आहे. मिड विकेट आहे. सी कॉर्नर स्वतः शरद कोंढाळकर पाहायला मिळतात. लॉंग ऑफ आहे. तदनंतर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. कव्हर एक आतमध्ये 30 सर्कल मध्ये ठेवलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग येस नक्कीच चांगली फील्ड प्लेस आहे. गोलंदाजांना चांगलं प्रोटेक्शन आहे. ओ डान्सिंग ग्राउंड. अभि चोरट मात्र एक वेगळा मानस बनवून खेळतायत. एकच धाबा असेल तिथे मात्र शरद कोंढाळकर येत आहेत आणि एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागेल. 9-10 धाबा मात्र धावफलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजेच काय तुम्हाला बनवायच्या आहेत 33 होत्या ना बनवायच्या. आता मात्र 20 धाब्यांची गरज असेल. चेंडू तुमच्याकडे असतील मात्र 17. फुल टॉस. हो आ बैल मुझे मार. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि त्यावरती आला एक दमदार खणखणी धमाकेदार षटकार. म्हणजेच काय तर चुकी झाली मी म्हणेन. खऱ्या अर्थानं गोलंदाज साईश मालुसरेच्या हातामधून चेंडू सुटत असताना लँडिंग चुकलं आणि जर तुमचं लँडिंग चुकलं ना तर मित्रांनो ते प्लेन क्रॅश होऊ शकतं आणि ते झालंय. इथे चेतननी क्रॅश केलंय. साईचं पुन्हा एकदा. आता मात्र उंची तर नव्हती परंतु बॅटचा फ्लो असा खोललाय तो चेंडू जाईल सरळ फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून. बिग षटकार. तुम्हाला लँडिंग करावी लागेल. तुमचा जर चेंडू लँड नाही ना झाला तर या सारसोळ्याच्या मैदानामध्ये तुमच्या चेंडूला आतमध्ये ठेवलंच जाणार नाहीये. कोणताही फलंदाज असू द्या. ही तर सलामीची जोडी आहे. बिनीची जोडी आहे. टीम कोंढावलीचे नामवंत फलंदाज आहेत आणि मात्र बहारदार फलंदाजी करतात. 23 ऑन स्कोर बोर्ड. यस इथे मात्र आता काय घडलंय तर क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यस इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला आम्ही सांगतात अरे डायरेक्ट हातामध्येच देतोयस की काय जेल प्रॅक्टिस हा प्रश्न आहे. परंतु खरोखर चांगली कामगिरी केली आहे चेतन चोरट. बहारदार खेळ केला आपण. आपल्या बॅट मधून 2 षटकार 1 चौकार आलाय. यस इथे मात्र आपली कामगिरी चोख बजावून चालल्यात चेतन. गोलंदाजी करत असताना बहारदार गोलंदाजी मिडन षटक हाताळलं होतं मित्रांनो आणि तदनंतर मात्र बहारदार फलंदाजी लाजबाब खेळ. नवीन फलंदाज अक्षय चोरट. अभिनय चेतन आउट झाला. खऱ्या अर्थानं मित्रांनो कोंढवली सकाळीच आपण पाहिलं एका क्रिकेट वेड्या व्यक्ती महत्वाच्या नावी आम्ही जर्सी छापल्यात आणि त्याचं अनावरण आम्हाला करायचे. अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके बाळासाहेब चोरट साहेब खऱ्या अर्थानं आपल्यातून निघून गेले परंतु त्यांच्या आठवणी जाग्या ठेवण्याचं काम. ओ हो मोठाच फटका खेळायचा आहे. मी आलोय पहिला चेंडू खेळतोय परंतु मला मोठाच फटका खेळायचा आहे. मोठ्या फटक्यांच्या नादामध्ये काल वाशिवली टीम एवढ्या अडचणीमध्ये मित्रांनो आली होती ना. खरोखरच म्हटलं जातं ना इथे गळ्यावरती सास अटकले होते टीम वाशिवलीच्या MCCच्या. कारण 26 धावा चेस करत असताना नाकी 9 आले होते. पाहूया फुल टॉस पुन्हा एकदा. आता मात्र थोडस बॅकफुटला गेले असते. हा चेंडू मात्र जर चेतन असतेत ना तर त्यांनी हा चेंडू सीमारेषा बाहेर पाठवला असता. पंच व्हाईट बॉलचा तर इशारा देत आहेत परंतु चेंडू स्टंपांच्या पाठीमागे लँड झाला होता. म्हणजे हा चेंडू कोणी सोडला नसता चेतन यांनी. पाहूया लँडिंग करावं लागेल. हो स्विच हिट. वाह इथे मात्र काय घडलंय तर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का परंतु अभिनी का धाव घेतली हा मोठा प्रश्न असेल. किती चेंडू झाले 4 चेंडूचा खेळ संपला. येस म्हणजे 2 चेंडू 5चा संपलाय का सर. येस शेवटचा चेंडू आहे. एक घेतली जाईल स्ट्राइक रोटेट केला जाईल की मोठा फटका. ओ हो इथे मात्र मोठाच फटका खेळायचा प्रयत्न केला
चेंडू मात्र येऊन आदळलाय, परंतु कुठेतरी ऑफिसटी सोडून जाणारा होता. पंच दर्शवतायत यास इथे मात्र षटक संपलंय. 2 षटकाच्या अंती धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 25 ऑन स्कोर बोर्ड. म्हणजेच आता मात्र 12 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. चला थोडं स्पीडअप घ्या विनंती असेल. आता मात्र खांदे झुकले गेलेत. साहिल सनस गोलंदाजी ट्रॅक वरती साहिल सनस यांना आणलं जात आहे. नेक्स्ट मॅच आपण सज्ज राहा. टीम व्याहळी टीम कोंढावळे. आता मात्र स्ट्राईक इनला फलंदाज आपण पाहिलं तर अक्षय चोरट इथे मात्र पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू घेऊन येतात. शॉर्ट पीस आहे त्यावरती पूल अनसक्सेसफुल आहे. हो यस अनसक्सेसफुल. थोडासा हापच घेतला, कुठेही ताकद लावली नाहीये. लांबून ओढण्याचा प्रयत्न आणि आपले विकेट गमावून बसल्यात अक्षय चोरट. बॅक टू द पवेलियन. चांगला झेल टिपला तिथे मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला आणि आणखीन एका गड्याचं पतन झालं. 2 विकेट्स मात्र प्राप्त झाल्यात. धावसंख्या मात्र 25 ऑन स्कोर बोर्ड. अभि सांगतायत अरे तुमच्या बॅट मधून या सारसोळ्याच्या मैदानामध्ये चेंडू बाहेर जात नसेल तर तुम्ही मात्र ग्राउंड शॉटच खेळा. ही तुमच्या बसकी बात नाही म्हणायला हरकत नाही, कारण सारसोळ्याचं मैदान आणि त्यातल्या त्यात मी सांगेन की जी ऑन साइड आहे ना, खऱ्या अर्थानं ही रस्त्याची बाजू आहे, त्याच बाजूला सगळ्यात जास्त धाबा. जर आपण ऑल ओव्हर जर धावांचा ओघ पाहिला ना तर 70 ते 75% फक्त ऑन साइडला धाबा येतात सारसोळ्याच्या मैदानामध्ये. आता मात्र नवीन फलंदाज संकेत चोरट मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. अभि मात्र नॉन स्ट्रायकिंगला पाहत राहिला. त्यांना विजय महत्वाचा आहे, कारण एक स्टेप पुढे जायचंय. माहिती आहे कारण या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये पंच जोरदार केलाय, परंतु तिथे मात्र बॅकअप आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन कव्हर बाउंड्री लाईनला एकच धाब असेल. या मॅच मध्ये जो जिंकेल ना तो संघ खेळणार आहे टीम MCC वाशिवली. या संघाबरोबर क्वार्टर फायनलला 2 हात करणार आहे. कोण जाईल क्वार्टर फायनल क्रमांक 2 खेळण्यासाठी हे ठरवणारी ही मॅच आहे. पुन्हा शॉर्ट पेस. हो नाम है मेरा अभि चोरट. वाह भाई वाह, बहारदार स्विच हिट. ओके आता चालले ती खालची चालले का? यस सॉरी. नक्कीच पहा अंकुश यांचं किती बारकाईनं लक्ष आहे. मी साधन हो अभि चोरट ब्रँड आहे ये भाई, ब्रँड आहे. फिनिश ऑफ द धोनी स्टाईल. का मी मगाशी मुलाखत घेतली ना, मी अभिचं कौतुक केलं होतं मित्रांनो. ह्या खेळाडूकडे खूप काही घडले भरणं आहे. हा खेळाडू संयमाने खेळतो, हा खेळाडू स्फोटक होतो, हा खेळाडू नियोजन करतो, हा संघाला लीड करतो. किती सर्व गुण संपन्न हा खेळाडू आहे मित्रांनो. आणि अभिचं नक्कीच कौतुक करेन, परंतु शरद कोंढाळकर निराश आहेत, हताश आहेत, कारण कुठेतरी बॅटिंग खूप खराब झाली होती. कारण त्यांना माहिती होतं 40+50 कडे धावा जमवायच्या आहेत, परंतु त्या घडलं नाही. आणि खरोखरच आम्ही एक मोठ्या खेळाडूला येणारा ज्या उत्तरार्धात स्पर्धा जाईल तिथे मुक्तोय, कारण शरद कोंढाळकर हे नाव खूप मोठं आहे मित्रांनो. परंतु हार्ड लक बॅड लक शरद. या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच कडे तर जाणार आहोत. आणि पुन्हा नो डाऊट असेल मॅन ऑफ द मॅच. अर्थातच ज्यांनी या स्पर्धेतलं पहिलं मिलन षटक हाताळलं, 2 विकेट्स आपल्या नावे केल्या. आता नंतर मात्र चांगली फलंदाजी, 2 षटकार त्याच्या नावे आहेत, तो ठरतोय अर्थातच चेतन चोरट मॅन ऑफ द मॅच ठरतात. या आपला इथे किताब कलेक्ट करा. आणि मी टीम रेणावळे दत्तकृपा रेणावळे संघालाही विनंती करेन, आपण यावरती आपलाही सन्मान करतोय आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून. अतिशय चांगलं देखणं नियोजन आहे आणि या ठिकाणी त्यांनाही सन्मानित करतोय टीम
दत्तकृपा रेणावळे, शरद कोंढाळकर या आपण आपलाही सन्मान केला जाईल मंचावरती. मी आयोजन समितीला विनंती करेन शरद कोंढाळकर यांचा सन्मान करा आणि त्यांना त्यांच्या टीमचं एक सन्मान चिन्ह आहे ते सुद्धा बहाल करा, विनंती असेल आपल्याला. आणि इथून पुढच्या मास साठी पुन्हा एकदा आपल्याला घेऊन जातोय जावली टेनिस क्रिकेट मधील एक सुमधुर आवाज वाघ सर यांच्याकडे. येणारी मॅच टीम कोंढावळे विपक्ष व्याहाळी आणि थांबूया तुर्तास जाऊया वाघ सरांकडे. धन्यवाद. दोन्ही संघाचा 12th मॅन टीम कोंढावळे विपक्ष टीम व्याहाळी. जर पहिला चेंडू फेकण्यापूर्वी जर आला नाहीये तर आपल्याला पॅनल्टी आहे याची आपण दक्षता घ्या.